नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी 4 टक्स ब्लाउजचं जे ड्राफ्टिंग असतं ते कशा पद्धतीने करायचं आहे, त्यामुळे पहा एकदम परफेक्ट असा जो ब्लाउज जो आहे तो अंगात बसला पाहिजे, एकदम कुठेही चपटा वगैरे नाही झाला पाहिजे, म्हणजे एकदम परफेक्ट आपलं फिटिंग जे आहे ब्लाउजचं ते आलं पाहिजे। यासाठी कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। मागील एका व्हिडिओमध्ये मी 32 साइजचं 4 टक्सचं ब्लाउजचं कटिंग जे आहे ते तुमच्याशी शेअर केलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी 34 साइजचं ड्राफ्टिंग जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। कटोरी ब्लाउजचे आपले सर्व व्हिडिओ पहा, सर्व साइजचे आपण पाहिलेले आहेत आणि 4 टक्स ब्लाउज मध्ये 32 साइज तेवढा फक्त आपण पाहिलाय। तर आज आपण 34 साइज पाहूया। ब्लाउजची उंची मी इथं 13.5 इंच घेणार आहे आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया। या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट असं फिटिंग येतं। इथे पहा मी 1 ते 1.5 इंच सोडलेलं आहे मार्जिन आणि पुढे मी इथं ड्राफ्टिंग करत आहे, कारण इथं आपल्याला फ्रंट पार्ट साठी जवळजवळ 1 ते 1.25 इंच एक्स्ट्रा हवं आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, पेपरवरती ड्राफ्टिंग करताना 1 ते 1.25 इंच सोडून तुम्ही फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करायचंय। बॅक पार्ट आधी कट करून घ्यायचा आणि मग तुम्हाला फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे। 5 इंच इथे मी शोल्डर घेतलंय। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि अशी एक लाईन ओढून घेतली पहा। इथे एक आडवी लाईन ओढून घ्यायची। 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, 8.5 इंच होतो। तर इथे मी असं मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, 8.5 इथे चौथा भाग आणि हे 1.5 इंच मार्जिन। कंबर आपली 28 आहे, त्याचा चौथा भाग होतो 7 आणि 1 इंच मी इथं टक्ससाठी घेतलं। 8 इंचावरती असं मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आणि हे असं मी जोडून घेतलं। आता आपण बॅक पार्टला आकार देऊन घेऊया। या कोपऱ्यातून मी फक्त 1.25 इंच घेतलेला आहे पहा। इथे घ्यायचं 1.25 इंच, अर्धा इंच डाऊन करायचं आणि मुंड्याचा सेंटर करायचा आहे आपल्याला। जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा आहे आणि मुंड्याला आकार द्यायचे आहेत। तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा। तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट जो आहे तो तयार झाला। या पद्धतीने बॅक पार्ट तुम्ही कट करून घ्या पेपरवरती आणि हा जो बॅक पार्ट आहे दुसऱ्या पेपरवरती आहे असा तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुमचा हा बॅक पार्ट ड्रॉ करून होईल। एवढं मार्जिन 1 ते 1.5 इंच सोडा आणि मग त्याच्या पुढे तुम्ही फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करा। आहे असा हा बॅक पार्ट आखून घ्यायचा। तर आहे असा हा बॅक पार्ट आखून घेतल्यानंतर मुंड्याला सर्वात पहिल्यांदा आकार द्यायचा आहे। इथं 1.5 इंच मी आतमध्ये येऊन एक तिरकी लाईन ओढून घेतली। 1.25 इंच मी इथं घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथं मी पुढच्या मुंड्याला आकार दिला। गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2 इंच। पुढचा गळा 5.5, 6 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच घेतलं, इथून एक बॉक्स बनवला आणि गळ्याला आकार दिला। शोल्डर इथं 1.25 इंच डाऊन करायचं आहे। 4 टक्स ब्लाउज आहे म्हणून इथं आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती छोटी काढायची, म्हणजे नेहमी आपण 2.5 इंच घेतो तिथे ही क्रॉस पट्टी जी आहे ती 2.25 इंच घ्यायची, 1.5 इंचाने कमी करायची। याने काय होतं, तुमचा ब्लाउज जो आहे त्याचे शोल्डर जे पहा ते पुढे येतात, ते पुढे सुद्धा येत नाहीत आणि पप सुद्धा एकदम परफेक्ट कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगते, जेणेकरून छातीमध्ये ब्लाउज एकदम परफेक्ट बसला पाहिजे। जर छातीमध्ये ब्लाउज जो आहे तो परफेक्ट नाही बसला तरी सुद्धा शोल्डर जे आहे ते पुढे येतात। इथे सुद्धा मी असं 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे 2.25 इंच आपण क्रॉस पट्टी घेतलेली आहे हे लक्षात ठेवा, कारण आपण क्रॉस पट्टी जी आहे ती सेपरेट नंतर काढत असतो।
इथून मी घेतलं पाऊण इंच आणि अशा पद्धतीने इथे मी आकार दिला। पहा पुढच्या साईडला इथे घ्यायचं आहे 1 इंच, इथे घ्यायचं आहे पाव इंच, इथे फक्त पाव इंच घ्यायचं, इथे मी 1 इंच घेतलंय आणि हा पार्ट असा जोडायचा। जोडल्यानंतर टक्स पॉइंट आपण काढून घेऊ। पहा 8.5 इंच छातीचा चौथा भाग आहे, 8.5, त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं, किती होतात 9.5। तर असं मी 9.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेते। पहा एक लाईन ओढून घेतली। इथे मात्र आता आपल्याला हा जो मेन टक्स आहे तो घेण्यासाठी छातीचा 10वा भाग करायचा असतो। तर 34 छाती आहे, त्याचा 10वा भाग करण्यासाठी असा एक पॉइंट द्यायचा 3.4 म्हणजे 3.5 इंच झाला। तर 3.5 इंचावरती बरोबर इथं मार्किंग करून घ्यायचं। या टक्स पॉइंटच्या लाईनवर सुद्धा असंच 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मेन टक्स काढण्यासाठी इथून पाऊण इंच सरळ असं खाली जायचं आणि हा टक्स आपला सेंटरचा तयार झाला। इथे पहा 1.5 इंचाचा गॅप घ्यायचा टक्स मध्ये, इकडून 1.5 आणि इकडून 1.5। लक्षात घ्या मी 1.5 इंचाचा गॅप घेतलेला आहे। आता हा आपला मुंड्याकडचा टक्स आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे, हा जो पॉइंट आहे आपण टक्स पॉइंटचा काढलेला, इथून असं थोडा तिरका टेप ठेवून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि जिथे पॉइंट येतोय तिथून पहा अशी तिरकी लाईन थोडी ओढून घ्यायची। तर अशा पद्धतीने हा आपला टक्स तयार झाला। तर पहा इथे आपले 4चे 4 टक्स जे आहेत ते तयार झालेले आहेत। अजून आपल्याला यामध्ये वाढवायचंय, जेणेकरून आपल्याला परत ब्लाउज पीस वरती आपल्याला वाढवावं लागणार नाही। तर हा जो पॉइंट आहे आपला म्हणजे हा टक्स आहे पहा, इथून पाऊण इंच आपण वाढवायचं। किती वाढवायचं आहे पाऊण इंच। आता हा पाऊण इंचावरती जो पॉइंट वाढवलाय मी तो सर्व साईज मध्ये तो तेवढाच घ्यायचा का, तर नाही, जशी साईज मोठी होत जाईल तसा हा पॉइंट जो आहे तो आपल्याला जास्त घ्यावा लागतो आणि टक्सची रुंदी सुद्धा जास्त घ्यावी लागते। त्यासाठी पहा मी सर्व साईजचे व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार आहे। इथूनही मी पाऊण इंच घेतलं एक्स्ट्रा, पहा एक्स्ट्रा पाऊण इंच घेतलेला आहे। इथे सुद्धा ही लाईन जी आहे ती अशी मी पुढे ओढते। हा टक्स आपला किती असणार आहे पाऊण इंच, इथे सुद्धा असा पाऊण इंच, इकडे पाऊण आणि इकडे पाऊण, किती झाला 1.5 इंच आपला हा टक्स तयार झाला टोटल। तर इथे आपण हे 1 इंच वाढवलेलं आहे, टोटल किती आहे 1.5 इंच। इथे हे आपलं हुकायसाठी पट्टीसाठी जाणार आहे पाव इंच, तर टोटल राहतोय हा पाऊण इंच। एक साईडचा हा पाऊण इंच इकडे आला। आता हा पाऊण इंच आपल्याला परत इकडे वाढवायचा आहे, इकडे या पद्धतीने, आणि इथे मुंड्याजवळ 1/2 इंच वाढवायचं, कारण हा टक्स आपल्याला स्टिच करायचा आहे म्हणून 1/2 इंच वाढवायचं आणि हे जोडून घ्यायचं। हे जोडून घेतल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला कपडा वाढवायचा आहे। इथे पाऊण इंच मी घेतलं आणि हे पॉइंट जे आहेत ते फक्त असे जोडत जायचे पहा। तर अशा पद्धतीने हा आपला 4 टक्स ब्लाउजचा फ्रंट पार्टचा वरचा भाग जो आहे तो तयार झाला। तर आता इथे आपली क्रॉसपट्टी आपल्याला सेपरेट काढायची आहे। आता या पद्धतीने जेव्हा तुम्ही ड्राफ्टिंग करता तेव्हा आहे असा हा पार्ट ब्लाउज वरती ठेवून कट करायचा आहे, तुम्हाला कुठेही वाढवायची गरज नाही। इथे मी हा पार्ट वाढवून घेते, म्हणजे क्रॉसपट्टी आपण आता सेपरेट काढूया। पहा किती आहे, हे 10 इंच रुंदी आहे आणि 2.25 इंच आपण उंचीला घेतलेलं, हे लक्षात घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, नाही तर परत कमी जास्त तुम्ही कराल। इथे मी एक लाईन ओढून घेते 10 इंच आलेलं, म्हणून इथं सुद्धा आपण हे असंच क्रॉसपट्टीचं मार्किंग 10 इंचावरती करून घ्यायचं। इथे हा 10 इंचावरती पॉइंट आलेला आहे आपला। 2.25 इंच मी क्रॉसपट्टी घेतलेली। आता यामध्ये आपल्याला 1/2 इंच मार्जिन वाढवायचं आहे जोडण्यासाठी। 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं 2.7 आणि इकडूनही 2.7 आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची।
पहा या पद्धतीने मी ही सरळ लाईन ओढून घेतली। इथे आता जसं आपण क्रॉस पट्टीला नेहमी आकार देतो त्यासाठी पाऊण इंच घेतो, तर ते पाऊण इंच घेऊन अशा पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार द्यायचा या पद्धतीने। तर ही आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे। याच्या बाहीचं कटिंग जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे 34 साईजच्या। तर हा 4 टक्सचा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला कसा वाटला? आता हा टक्स जो आहे तो इथे पाऊण इंच खाली जाऊन हे जे सर्व टक्स आहेत जसे आहेच्या तसे द्यायचे, परंतु हा टक्स जो आहे तो थोडासा तिरका असा घ्यायचा। पाऊण इंच टक्स पॉईंटच्या लाईन पासून पाऊण इंच खाली जाऊन हा टक्स द्यायचा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।